शिल्पकार आदरणीय विजयकांत जी कोठारी यहाँ आए हैं, उनका मैं हार्दिक स्वागत करता हूँ। और वैसे ही पिंपरी चिंचवड़ के विरोधी पक्ष नेता, शायद इस वक्त उन्होंने चांस हमको दिया नहीं है, मगर अगर अगले जो आमदार के इलेक्शन आएंगे शायद हम उनका मुनोद परिवार की ओर से स्वागत करते हैं। महाराज साहब ने एक लेटर अभी फैक्स करके भेजा है, वो मैं आपके सामने पढ़ के बताता हूँ। श्री आनंद गुरुवे नमः। श्रीमान कांतिलाल जी साहब मुनोद का आज अमृत महोत्सव मनाया जा रहा है, इसलिए उनके प्रति जो भावनाएं मन में है वे आप तक पहुंचा रहे हैं। श्रीमान मनोज जी आचार्य भगवंत के परम भक्त है, श्रावक है। जहां जहां भी अच्छे काम कट जाएगा सफर साथ चलने से, कि मंजिल आएगी नजर साथ चलने से। यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से, कि मंजिल आएगी नजर साथ चलने से। यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से, कि मंजिल आएगी नजर साथ चलने से। ला 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 हम हैं राही प्यार के, चलना अपना काम। हम हैं राही प्यार के, चलना अपना काम। पल भर में हो जाएगी हर मुश्किल नाकाम। पल भर में हो जाएगी हर मुश्किल नाकाम। हौसला ना हारेंगे, हम तो बाजी मारेंगे। हौसला ना हारेंगे, हम तो बाजी मारेंगे। यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से। कि मंजिल आएगी नजर साथ चलने से। उतारो फिर देखो यारो, दुनिया नई है चेहरा पुराना, कहता है जो सर। अपने से हंस कर जग को हंसाया, बन के तमाशा मेले में आया, मेले में आया। हिंदू ना मुस्लिम, पूरब ना पश्चिम, मजहब है अपना, हंसना हंसाना, कहता है जो सर। धक्के पे धक्का, रेले पे रेला, है भीड़ इतनी पर दिल अकेला, पर दिल अकेला। गम जब सताए सीटी बजाना, गम जब सताए सीटी बजाना, पर मसरे
नचिकेत बालग्रामचे आणि त्यांचा आदर सन्मान या ठिकाणी मुनोत परिवाराच्या वतीनं केला जाणार आहे. कृपया हा प्रातिनिधिक सत्कार समजावा समाजाकडून, पण इतरांनी आत्ताच कोणीही सत्कार करू नयेत ही नम्र विनंती मुनोत परिवाराच्या वतीनं. माननीय विजयकांतजींचा आपल्याला सत्कार करायचा आहे मुनोत परिवाराला. जैन समाजातले विजयकांतजींकडे सोपवावं आणि मग ते पूर्णत्वाला किती लवकर जातं हे पाहावं. माननीय राजेंद्र भाऊ या ठिकाणी माननीय भागचंदजी ब्रह्मेजा यांचा आदर सन्मान करत आहेत मुनोत परिवाराच्या वतीनं. धन्यवाद. यानंतर माननीय विजयकांतजी. यानंतर ज्ञानप्रबोधिनी प्राधिकरणातली जो शाळा आहे ज्ञानप्रबोधिनी स्कूल प्राधिकरणाचे सर्व माननीय वामनराव अभ्यंकर उर्फ भाऊ माननीय आनंदरामजी मुनोत यांचा या ठिकाणी आदर सन्मान होत आहे. माननीय मिश्रीलालजी गुंदेजा यांनीही कृपया मंचावर यावं आणि मुनोत परिवाराच्या वतीनं आपला आदर सन्मान स्वीकारावा. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक माननीय श्रीरंगजी बारणे यांचंही व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. बॅकग्राऊंडला थोडं म्युझिक लाईट. भाऊसांशी संबंधित समाजकारणातले ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिली आहेत. या आनंद सोहळ्याची शोभा या सर्वांनी वाढवलेली आहे. थोडंसं बॅकग्राऊंडला म्युझिक. धन्यवाद. भाऊसा जीवन जसं आनंदात जगले, आपल्या सहचारिणीला बरोबर घेऊन जगले, आपल्या कुटुंबाला पुढं नेलं, आपल्या मुली जावई मुलं सुनबाई नातवंड यांच्यात रमले. जय जिनेंद्र. स्वाभिमान ज्याचा आत्मा आहे, आत्मसन्मान ज्याचा पाया आहे, कर्तृत्व ज्याचा माथा आहे, पराक्रम ज्याची गाथा आहे, असे आमच्या भाऊसांचा ज्यांच्या सावलीत आम्ही मंद वाऱ्याची झुळूक अनुभवत आहोत, त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त फुल न फुलाची पाकळी म्हणून काही गुप्तदान खालील संस्थांना लायब्ररीकरिता देत आहोत. त्याचा फायदा वर्षानुवर्षे पुढील पिढीला मिळेल. पूज्य भाऊसांच्या हस्ते कृपया याचा स्वीकार करावा ही विनंती. नचिकेत बालग्राम. हे सर्व गुप्तदान डिक्लेअर केलेलं आहे. सत्काराकरता आत्ताच व्यासपीठावर येऊन ही नम्र विनंती. या ठिकाणी महावीर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माननीय विजयकांतजी कोठारी यांनी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी यावं ही नम्र विनंती. माननीय विजयकांतजी कोठारी. आचार्यश्रीचे निस्सीम भक्त, शांत स्वभावी सरळ स्वभावी श्री कांतीलालजी मुनोत आज यांची 75वी साजरी करण्याच्या ठिकाणी उद्घाटन असो. कांतीलालजी आवर्जून उपस्थित राहणार आणि उपस्थित राहिल्यानंतर त्या संस्थेला आपल्या होईल तेवढी
देणगी सरळ मनाने कुणी न मागता पहिल्या नंबरनी देणारे कांतळी मोज असत. त्यामुळे त्यांचा आमचा असाच परिचय वाढत गेला आणि त्यांनी महावीर प्रतिष्ठानला आनंद प्रतिष्ठानला मोठी देणगी दिलेली आहे. त्याबद्दल मी मनोज परिवारचे हार्दिक आभार व्यक्त करतो. श्री कांतळी मनोज यांचं उर्वरित आयुष्य सुखा. आनंद प्रतिष्ठान माननीय नेमीचंदजी कर्नावट यांनी ही ये सफल जीवन की यशोगाथा है. दोनों हाथों से बहुत मेहनत की, बहुत परिश्रम किए, बहुत कुछ धन कमाया, लेकिन अपरिग्रह इस सिद्धांत को याद रखते हुए बहुत सारा धन समाज और सेवा के कार्य में लगाया. ऐसे यशस्वी जीवन को, ऐसे सफल जीवन को मैं त्रिवार वंदन करता हूँ और श्रीमान कांतिलाल जी को उनके उर्वरित जीवन के लिए प्रभु बहुत अच्छा स्वास्थ्य देवे और उनके हाथों से ऐसा ही कार्य हमेशा हमेशा के लिए होता रहे. इन्हीं शुभकामनाओं के साथ जय आनंद, जय महावीर. और आनंद प्रतिष्ठान के लिए उन्होंने बहुत बड़ी दान की राशि दी है, लेकिन उन्होंने कहा था कि हरी यांना नंतर एक भाऊसांच्या अमृत महोत्सवानिमित्त जीवन गौरव. आपण आहात गुणरत्नांची खाण. आज आपले अमृत महोत्सवी गुणगान. गोकुलदासजी प्यारीबाईंचे सुपुत्र, मुनोद कुलाची शान. त्यासह फुलले जीवन. सौभाग्यवती भाभींच्या साथीने अनुभवले सार्थ सहजीवन. बुजुर्गांची सेवा सादर. लहान थोरांच्या गुणांचा आदर. सर्वांच्या प्रेरणास्थानी. स्वाभिमानी पण नसे वृथा अभिमानी. नवकार मंत्रावर श्रद्धा. गुरुवाणीवर विश्वास. सत्संग ध्यान स्वाध्याय करतात पौषधसहित उपवास. उत्तम श्रावक सेवाभावी. दान देऊन करतात पुण्य कमाई. सत्यवादी ध्येयवादी. देशप्रेम व नीतिमत्ता आपल्या ठाई. पहाटे उठणे, व्यायाम, फिरणे, सामायिकपणे बागकाम करणे, छंद, स्वावलंबनाचे तत्व. जेथे जातील तेथे आपला ठसा उमटवणारे प्रभावी व्यक्तिमत्व. सतत उद्योगी, व्यवहार कुशल, चिकाटी, कसोटी आणि सचोटी. सर्वांना आपलेसे करून लहान मोठे काम करण्याची हतोटी. प्रत्येक कामात उत्साहाने सहभागी असते तन मन धन. आजही नवीन शिकण्याची आवड. भरपूर वाचन, पत्रलेखन. तीर्थीत लिहितात सुंदर प्रवास वर्णन. अनेक संस्थांचे विश्वस्त सदस्य. लायन्स क्लबच्या माध्यमाने करतात समाजकार्य. धडाडीचे नेते, प्रखर वक्ते करतात सर्वांना सहकार्य. व्यसनमुक्ती, शाकाहार, साक्षरतेची चळवळ. प्रत्येक कृतीतून जाणवते देहावे जगत राहावे. सुख समाधानी आरोग्यपूर्ण शतायुषी व्हावे. शताब्दी महोत्सवात संगीताच्या सप्तस्वरांचे व्हावे मधुर गुंजन. गोकुल प्यारमध्ये भावी भाऊसांसमवेत फुलत राहावे नंदनवन, फुलत राहावे नंदनवन. धन्यवाद. मला विचारलं काय रे आजोबा काय म्हणाले, पिक्चर कसा होता? त्यामुळे आजोबांना पिक्चर इतका आवडला की आजोबा म्हणाले सगळ्यांनी बघायला पाहिजे, सगळ्या परिवाराला घेऊन बघितलं पाहिजे. आणि महाराष्ट्रातल्या मारवाडी समाजाचं हे वैशिष्ट्य आहे की जितकं राणा प्रतापांना मानतात तितकंच ते महाराज शिव छत्रपतींनाही तितकंच मानतात. आणि म्हणूनच परमपूज्य प्रीतिसुधाजी महाराज साहेब सुद्धा सातत्यानं त्यांच्या भाषणात जे सांगत असतात की महाराष्ट्रात राहत आहोत, आपल्याला जसं मारवाडी यायला पाहिजे तसं आपल्याला मराठी पण यायला पाहिजे. मराठीत पण आपण बोलले. भाऊसांनी खऱ्या अर्थाने सत्य करून दाखवलं आणि याबद्दल सर्वच मारवाडी समाजाचं मी कायमच अभिनंदन करत असते. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. आणि सगळ्यांनी जरूर बघा. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. आणि यानंतर या ठिकाणी 2-2 मिनिटांमध्ये 2च मनोगत व्यक्त होणार आहेत. सौभाग्यवती नूतन बोगावत आणि त्यानंतर सौभाग्यवती सुनीता बोरा यांनीही लगेच तयार राहावं. मेरा सादर प्रणाम। आज हमारे लिए बेहद खुशी का दिन है। हम सब
यहाँ बुराजी का अमृत महोत्सव मनाने हेतु उपस्थित हुए हैं। उनके बारे में हम सब तो अच्छी तरह से जानते हैं, जिनके चेहरे पर सदाचार का अखंड तेज झलकता हो, जिनके जीवन में दान की, सेवा की भावना ओतप्रोत हो, जिनका प्रत्येक शब्द कर्म पर अखंड विश्वास हो, ऐसे व्यक्तित्व का अमृत महोत्सव मनाने का सौभाग्य हमें मिला है। लेकिन हौसले आज भी इतने बुलंद हैं, इरादों में इतनी मजबूती है जो शायद ही किसी युवा में मिले। उनका कार्यक्षेत्र, उनका घर हो चाहे ऑफिस हो, उन्होंने अपना एक अलग अस्तित्व बना लिया है, अपनी अलग एक पहचान अपने स्वयं के बलबूते पर बनाई है। शारीरिक स्वास्थ्य के जो हो, संगीता भाभी, रोहन जी, रोहित जी, ये तो सबसे बड़ी उपलब्धि है। परिवार का हर सदस्य तारीफ के काबिल है, जिसमें निश्चित ही अपनी उम्र भले ही बढ़ गई हो तो भी वे युवाओं के साथ समरस होते हैं, उनके साथ उनके भविष्य के सपने देखते हैं और वो सपने टूट न जाए इसलिए उन्हें अपने अनुभव का, अपने एक्सपीरियंस का सहारा देते हैं। उनके सपनों की नींव खुशियाँ मिले जग से, प्यार मिले सबसे, यही दुआ है रब से, यही दुआ है दिल से। जन्मदिन मुबारक हो, जन्मदिन मुबारक हो। धन्यवाद। भाग्यवती सुनीता बोरा। बाबा जी, सजदे दिल के तराने बहुत हैं, सजदे दिल के तराने बहुत है, जिंदगी जीने के तराने बहुत है। बाबा जी आप हमेशा मुस्कुराते रहना जिंदगी में, आपकी मुस्कुराहट के दीवाने बहुत है, आपकी मुस्कुराहट के दीवाने। सभी बड़ों के आशीर्वाद और प्यार से यह सुंदर योग उन्नत परिवार में आया है। बाबा जी के इस अमृत महोत्सव की प्यारी सी झिलमिलाती रात में मैं आप सब लोगों का हार्दिक स्वागत करती हूँ और बाबा जी को अपनी 75वीं सालगिरह की हार्दिक बधाई देती हूँ। परंतु हमारे बाबा जी की पांचों उंगलियां घी में हैं, वो जन्म से भी और कर्म से भी महान है। आज भी बाबा जी 75 साल के हो गए हैं, आज भी उनके काम की प्रति श्रद्धा और उत्साह है। आपको सब कुछ दिया है, हम आपको क्या दे सकते हैं? खुदा ने आपको सब कुछ दिया है, हम आपको क्या दे सकते? बाबा जी के बारे में क्या कहूँ? बाबा जी आप हो मुनोत परिवार की शान, बाबा जी आप हो मुनोत परिवार की शान, हमारी बड़ी माँ के लिए हो जीवन साथी महान। दुनिया में बहुत कम है ऐसी हस्तियाँ, दुनिया में बहुत हमारे बाबा जी महान, ऐसे हमारे बाबा जी महान। इनका अमृत महोत्सव हम सबने बड़ी धूमधाम से मनाया, सारे परिवार की उपस्थिति में यह सुनहरा अंदाज मनाया। सभी महानुभावों का मुनोत परिवार दिल से हार्दिक स्वागत करता है। काबिल नहीं देने वाला 1000 वर्ष की उम्र दे आपको, 1000 वर्ष की उम्र दे आपको। धन्यवाद। अमोल ऑटो पार्ट से माननीय अभयजी पोकर्णा 2 शब्द इथं व्यक्त करता आहेत। अभयजी आपण इकडे यावं तुला। तुम्हाला किंग या शब्दाचं स्पेलिंग माहिती आहे का? त्या शब्दामधला अर्थ बघा, के आणि जी लास्ट आहे, त्या इन मध्ये इथे सगळं भरलेलं आहे, म्हणून यांचे कर्तृत्वाचे गुणगान आता आपण खूप ऐकले। आता आपण यांना काही गायनातून शुभेच्छा देऊयात। ते मी एक शुभेच्छापर एक शरदाशतम जीवे शरदाशतम जीवे शरदाशतम जीवे शरदाशतम आरोग्यम धन संपदा आरोग्यम धन संपदा
यश लाभो मांगल्यता सुख शांतिनी मांगल्यता शुभदिनी चिंतितो मंगलम मंगलम जीवेत शरदाशतम या नाही शुभमंगलम जीवेत शरदाशतम. धन्यवाद. याच्या समवेत हे अतिशय झोकून देऊन मॅनेजरमध्ये भाऊसांनी कार्य केलेलं आहे.